आज आपण हिवाळा स्पेशल बिना खव्याचं गाजर हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत। नमस्कार, मी अपेक्षाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वात आधी आपल्याला गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्या साली काढून आपल्याला किसणीने छान असं आपण किसून घेऊया बारीक। तर इथे मी गाजर किसून घेतलेला आहे। त्यानंतर मी ड्रायफ्रूट्समध्ये इथे काजू घेतलेले आहेत। आता काजू आपण छान असे बारीक करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता मी काजूचे बारीक काप करत आहे। एकीकडे मी कढई गॅसवरती तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे आणि इकडे मी जो गाजर बारीक किसून घेतलेला आहे तो यामध्ये घालून आपण 2 मिनिटं छान असं परतून घेऊया। आता गाजर चांगला असं परतून झालेला आहे। ह्यावरती मी आता थोडं झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढून घेते, जेणेकरून तो छान शिजेल। आता तुम्ही पाहू शकता मी ह्याची 5 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला 1-1.5 कप दूध घालायचं आहे। तर इथे मी 1.5 कप दूध हलव्यामध्ये टाकते आहे। हे दूध रूम टेम्परेचरवरच टाकायचं आहे आपल्याला। दूध टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम ही फास्ट करायची आहे आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। आता साखर मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे। आता तुमच्या आवडीप्रमाणे गोड जास्त किती हवा असेल त्याप्रमाणे ते साखर आपण टाकू शकतो। त्यानंतर इथे मी घेतलेले आहे जे आपण काजूचे बारीक काप केले होते ते मी ह्यामध्ये घातलेले आहेत। त्यानंतर इथे मी जायफळ आणि वेलची पूड मिक्स केलेली आहे। आता छान असं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपण झाकण ठेवून चांगलं असं शिजवून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता मस्त असा गाजर हलवा छान शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला गाजर हलवा किती छान झालेला आहे। आता थोडंसं पाणी असताना म्हणजे पाक असतानाच मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये हे गाजर हलवा काढून घेऊया। एकदम छान असं आपला पौष्टिक गाजर हलवा तयार झालेला आहे। आपली ही गाजर हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।